प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटणाऱ्या तिघांची टोळी गजाआड, 1.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। कवटेमंकाळ तालुक्यातील कोंगनोळी ते अग्रणी धुळगावाकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। या तिघांकडून दागिन्यांसह 1,15,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरज बस स्थानकात सदरची कारवाई केली। या प्रकरणी अक्षय श्रीकांत पाटोळे वय वर्ष 24 राहणार डफळापूर, अमोल बाबासाहेब रुपनर वय वर्ष 22 राहणार नागज आणि किसान लक्ष्मण नरळे वय वर्ष 22 राहणार घोरपडी तालुका कवटेमंकाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी दीपाली मगर या दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून गावी कोंगनोळी येथे निघाल्या होत्या। यावेळी दुचाकीवरून काही तरुण आले, त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दागिने लुटून नेले। या प्रकरणी मगर यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। दरम्यान सांगलीसह जिल्ह्यात वाढलेल्या जबरी चोरीच्या घटनांची गंभीर दखल पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी घेतली। जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी दीपक गायकवाड यांना माहिती मिळाली की संशयित अक्षय पाटोळे, अमोल रुपनर, किसन नरळे हे तिघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज बस स्थानक परिसरात येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी नागज फाट्यावर सापळा लावला असता तिघेजण संशयितरित्या थांबलेले दिसले। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता अक्षय पाटोळे यांनी सांगितले की 1 महिन्यांपूर्वी संशयित तिघे आणि त्यांचा मित्र तुषार गायकवाड यांनी एका महिलेस चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दागिने जबरदस्तीने काढून घेतले। यावेळी त्यांच्याकडून 1,15,000 रुपये किमतीचे दागिने आणि 200 रुपयांच्या बेंटेक्सच्या बांगड्या असा एकूण 1,15,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड, अमोल एदाळे, आमसिद्ध खोत, अमर नळे, अरुण पाटील, प्रकाश पाटील यांच्या पथकाने केली आहे।